कोकण स्पेशल ही सांडगी मिरची चवीला एकदम चवदार आणि कुरकुरीत तयार होते। गरमागरम वरण भात, खिचडी, दही भात यासोबत वर्षभर टिकणारी सांडगी मिरची बनवण्यासाठी मी अशा प्रकारच्या मिरच्या घेतल्या। आता या मिरच्या चांगल्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। सांडगी मिरची बनवण्यासाठी शक्यतो जाड आणि बुटकी मिरची घेतली जाते, परंतु जर बाजारात तुम्हाला ती नाही मिळाली तर अशा प्रकारची जाड मिरची सुद्धा घेऊ शकता। आता या मिरच्या छान फॅन खाली सुकवून घ्यायच्या आहेत। इवन स्वप्नात किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की या करा। मिरच्या बनवण्यासाठी आपल्याला देठ काढायची गरज नाही। आता या मिरच्यांना आपण मधून चिरून घेऊया। यासाठी मी असा बारीक चाकू घेतला आहे आणि इथून अशी मधून चीर मारायची। तर सगळ्याच मिरच्यांना मी अशी मधून चिरी मारून घेणार आहे आणि शक्य तितकं याच्या आत ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये छान दाबून मसाला भरता येतो। तर या मिरच्यांमध्ये ऑलरेडी बिया खूप मला कमी दिसत आहेत, तर मला बिया काढायची काही आवश्यकता वाटली नाही। जर तुमच्याकडे जास्त बिया असलेल्या मिरच्या असल्या तर तुम्ही बाकीच्या काढून टाका। पाव किलोच्या प्रमाणात या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही जर वर्षभरासाठी जास्त मिरच्या बनवायच्या असतील तुम्हाला तर मसाल्याचं प्रमाणसुद्धा त्याप्रमाणे वाढून घ्यायचे। मिरच्या जरी जाड असल्या तरी या खूप कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे एकदम पटकन 5 मिनिटात या सगळ्या मिरच्या माझ्या इथे कापून तयार झालेल्या आहेत। तर आता सगळ्या मिरच्या माझ्या इथे कापून झालेल्या आहेत। या मी आता कापून बाजूला ठेवून देते। आता आपण या मिरच्यांसाठी लागणारा मसाला पाहूया। सांडगी मिरचीसाठी लागणारे जे मसाले आहेत, सुके मसाले, ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। यासाठी मी गॅसवर पॅन ठेवले आणि सगळ्यात आधी मी इथे घेतले आहे 1 टेबलस्पून धने। वजनी प्रमाणात जर म्हणाल तर हे 12 ग्रॅम धने आहेत। तर धने आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे, खूप पटकन हे भाजून येतात। बस हलकेसे धने शेकले गेले की लगेच याला एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। धने भाजून झाल्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून जिरं घेतलं आहे। जिरंसुद्धा वजनी प्रमाणात 12 ग्रॅम आहे। आता आपल्याला हलकंसं हे परतून घ्यायचे। बस थोडासा सुवास याच्यामधून यायला लागला की लगेच हे काढून घ्यायचं। जिरं पण आता इथे छान भाजलं गेलं आहे, हे पण मी बाउलमध्ये काढून घेते। जिऱ्यानंतर आता मी इथे घेतले आहे अर्धा टेबलस्पून मेथी दाणे। वजनी प्रमाणात जर म्हटलं तर हे 6 ग्रॅम आहेत। इतर मसाल्यांपेक्षा मेथी दाणे आपल्याला थोडे कमी भाजायचे आहेत, कारण मेथी दाणे जर जास्त वेळ भाजले गेले तर त्याच्यामधला जो कडवटपणा असतो तो खूप वाढतो। त्याच्यामुळे मेथी दाणे हलकेसे परतून घ्यायचे। बस थोडेसे हलकेसे परतले की लगेच आता मी हे काढून घेते। आता मी घेतलेली आहे 1 टेबलस्पून पिवळी मोहरी। आपल्याला पिवळी मोहरी 2 टेबलस्पून घ्यायची आहे, पण भाजताना ही 1च टेबलस्पून घ्यायची आहे आणि नंतर पुढे मी 1 टेबलस्पून अख्खीच मोहरी घेणार आहे। आता याच्यातून पण हलकासा सुगंध यायला लागला आहे। गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि हे पण मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। मसाला चांगला बारीक झाला आहे का एकदा चेक करून पाहूया। एकदम छान असा मसाला आपला इथे बारीक झालेला आहे। मसाला मिक्सरच्या भांड्यातून काढल्याबरोबर इतका छान सुवास आला याचा की या सुवासानेच तोंडाला पाणी सुटले। याच्यात मी टाकणार आहे चवीनुसार मीठ। अर्धा चमचा मीठ मी इथे घेतले। यानंतर याच्यात टाकायची आहे, तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे। हळद फक्त चव वाढायसाठी नाही, तर हळद ही अँटीबायोटिक असते, म्हणजे जंतुनाशक। तर हळद आणि मिठामुळे सांडगी मिरचीची फक्त चवच नाही वाढणार, तर त्या वर्षभर टिकून राहण्यासाठी सुद्धा खूप मदत करतात। मीठ आणि हळदीमुळे वर्षभर आपल्याला जी मिरची टिकवायची असते त्यासाठी, म्हणजेच मिरच्यांना बुरशी लागू नये म्हणून ही सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगितली होती। तर हीच ती महत्त्वाची सिक्रेट आहे, याने मिरच्यांना अजिबात वर्षभर बुरशी लागणार नाही। पाव चमचा इथे घेतलेला आहे हिंग। हिंगाने या मिरचीची चव खूप वाढते, त्यासाठी हिंग नक्की घालायचा। आणि आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 चमचा अख्खी मोहरी, पिवळी मोहरी 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून घेऊ शकता,
तर ही याच्यामध्ये टाकून घेतली आहे. याची चव या मिरचीमध्ये खूप छान लागते. आता मी घेतला आहे 1.5 लिंबाचा रस. याच्याने मसाल्याला फक्त चटपटीत चव येणार नाही, तर मसाल्याला एक छान बाइंडिंग पण येईल, ज्याच्याने मसाला मिरच्यांमधून बाहेर पडणार नाही. तर लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लिंबाचा रस टाकायच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता, पण शक्यतो लिंबूच टाकायचा. लिंबाच्या रसाने या सांडगे मिरचींना खूप छान चव येते. तर आता परफेक्ट सांडगी मिरचीचा मसाला इथे तयार झालेला आहे. आता मिरच्या ऑलरेडी आपल्या इथे कापून तयार आहेत. आपण हा मसाला त्याच्यामध्ये भरून घेऊया. मिरच्यांमध्ये मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी मिरची अशा प्रकारे पकडायची आणि दुसऱ्या हाताने अंगठ्याच्या साहाय्याने चांगला दाबून मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा. अशाच प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि शेअर करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मिरच्यांना बुरशी लागू नये म्हणून आणखीन एक महत्त्वाची टिप, ती म्हणजे मिरच्या चांगल्या कडक उन्हामध्ये 4 ते 5 दिवस वाळून घ्या, म्हणजे मिरच्यांमधला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. मिरच्यांना बुरशी न लागता चांगल्या वर्षभर त्या टिकतील. सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित दाबून मसाले भरले गेलेत. आता या मी कडक उन्हामध्ये 4 दिवसासाठी वाळून घेणार आहे. मधला मसाला निघू नये म्हणून सुरुवातीचे 10 ते 12 तास मिरच्या या अशाच ठेवून अशाच सरळ वाळू द्या, म्हणजे त्याच्यामधला जो मसाला आहे तो मिरच्यांमध्ये चांगला कोट होईल आणि बाहेर पडणार नाही. तर तयार आहे आपली कोकण स्पेशल सांडगी मिरची. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.